देश म्हणजे आता भौगोलिक दृष्ट्या तर आपण बघतोच की भूगोलामध्ये आपण जसं शिकलो की सीमा, नद्या, भूप्रदेश यांचं सगळ्यांचं एकत्रीकरण करून निर्माण झालेली एक भूमीचा तुकडा म्हणजे देश. पण आपल्या देशाच्या बाबतीत ही व्याख्या आपला देश बसत नाही. आपल्याकडे वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळ्या परंपरा आहेत, वेगवेगळी संस्कृती आहे. तरी पण देखील आपण एका भावनेने एकत्र आहोत, देश म्हणून आपण एकत्र आहोत. तर माझ्या दृष्टीने देशाची भावना म्हणजे देशातील राहणाऱ्या लोकांची एकमेकांप्रती असलेली संवेदना, त्यांच्या एकमेकांबद्दल असलेले प्रेम आणि त्या प्रेमातून जे निर्माण होतं त्याला आज देश असं आपण म्हणू शकतो. कायद्याने जी जबाबदारी आपल्यावर नागरिक म्हणून दिली आहे त्या जबाबदारीची पूर्तता करणे म्हणजे आपण जे काम करत आहोत ते काम आपल्या देशासाठी किती उपयुक्त, कशा प्रकारे उपयुक्त होऊ शकतं त्याबद्दलची काळजी घेणं म्हणजे देशभक्ती होय. सोबतच जर एखादं सरकार देशाप्रती काही निर्णय घेताना चुकत असेल तर त्या सरकारला त्याच्या चुकांची जाणीव करून देणं, तेही कायदेशीर मार्गाने कुठल्याही प्रकारचे नुकसान न करता, याला आपण देशभक्ती म्हणू शकतो. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते पाहिलं तर 2 संघर्षातून मिळालं. आपल्याकडे 2 संघर्ष झाले, एक राजकीय संघर्षही झाला, दुसरा सामाजिक संघर्षही झाला. राजकीय संघर्षामध्ये आपण पूर्णपणे यशस्वीच ठरलो म्हणून तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. दुसरा आहे सामाजिक संघर्ष. सामाजिक संघर्षामध्ये पण गेल्या 75 वर्षातली आपली वाटचाल फारशी निराशाजनक नक्कीच नाही. आपण बदलत आहोत आणि बदलत राहू. सोबतच देशासाठी आवश्यक असणारे IIT, एम्स, भाकरा नांगल सारखे प्रकल्प या देशामध्ये घडले. या देशातील प्रत्येक पंतप्रधान, प्रत्येक सरकारने आपापली कर्तव्ये निष्ठेने पार पाडली. बाकीचे जे थोडे बहुत होत राहतात गोष्टी, त्या गोष्टी आपण सोडून द्या. आज पाहिलं तर मला गमावण्याच्या बाबतीत आपण जर म्हणाल तर मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कलाकारांसाठी असलेलं स्वातंत्र्य. मला हे खेदाने म्हणावं लागतं की ज्या देशामध्ये कलाकारांना मोठमोठ्या राजघराण्यांनी राजाश्रय दिला होता, कलाकार ज्या मुक्तपणे या देशामध्ये आपली कला व्यक्त करत होते, त्या देशामध्ये आज कलाकारांवर विविध प्रकारची बंधने येत आहेत. एखाद्या चित्रपटाविषयी, एखाद्या लेखाविषयी आपण चांगले की वाईट किंवा त्याच्यावर एक कायदेशीर मार्गाने प्रतिक्रिया देण्यापेक्षा आपण त्याच्यावर बंदी घाला, ते मोडून टाका, ते तोडून टाका या पद्धतीची प्रतिक्रिया देतो, हे खूप चुकीचं आहे. ज्या देशामध्ये कलाकारांना त्याची कला मांडण्याचं स्वातंत्र्य नाही, कलेच्या माध्यमातून प्रश्न मांडण्याचं स्वातंत्र्य नाही, तो देश निश्चितपणे अराजकतेकडे जाईल असं मला वाटतं. त्यामुळं स्वातंत्र्य, टीकाकारांनाही स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ही माफक